इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जो बेलगामला भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय। आपण बघता की 28 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत आणि सरकार, केंद्र सरकार फार मोठ्या या ठिकाणी गप्पा मारते। त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना एकही पोलीस त्यांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेले या ठिकाणी सरकार आहे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांचा या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतोय। आपण बघता की जे आतापर्यंत स्ट्राईक झाले, जे हल्ले झाले, मग बालाकोटचा असेल, पुलगामाचा असेल, एकही आरोपी यांच्या काळात ह्या ठिकाणी त्यांनी पकडलेला नाही आणि आता 4 राज्याच्या या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळं हा हल्ला लोक बोलतात की घडवून आणलेला हल्ला आहे। तुम्ही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जाता येऊ करेंगे वो करेंगे। आज लोक सुरक्षित नाही आहेत, जनता सुरक्षित नाही, म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी देशभरामध्ये रस्त्यावर उतरले आणि अमित शहा, मोदी साहेब जे तुम्ही गॅरंटी दिलता की लोक ह्या ठिकाणी आमच्या लोकांची सुरक्षा आहे, कुठं सुरक्षा आहेत, जे अतिरेकी आले ते अतिरेकी पोलिसांचा गणवेश या ठिकाणी वेश घालून आलेले आहेत। लोक घुसतात कसं, अतिरेकी भारतात येतात कसं आणि आपल्या लोकांना मारतात कसं, हे सगळं झाल्यानंतर हे त्या ठिकाणी जातात, हे दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणून ह्या ठिकाणी जाहीर निषेध अमित शहा आणि मोदी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी करत आहे। आपण बघता की काल बेलगाम या ठिकाणी बेजो भ्याड हल्ला झालेला आहे। त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेशमध्ये आले होते, मिलिटरीच्या वेशमध्ये आलेले होते आणि 2000 त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शहा असतील, मोदी असतील, त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत। एकीकडं जनता सुरक्षित नाही, लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय। तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले, मग पुलगामाचा हल्ला झाला, बालाकोटचा हल्ला झाला, यांच्या काळात जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेलं नाही आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत, ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षड्यंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शहा आणि मोदी यांनी केलं ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय, त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय। आज लोक सुरक्षित नाहीत, अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती गेले आहेत, अनेक लहान मुलं मेलेले आहेत, त्या ठिकाणी 28 मध्ये का महिला मेलेल्या आहेत, त्यातले महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत, वारलेले आहेत, सातारा या ठिकाणी ते आमचे लोक आहेत। तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत, त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं, हे खऱ्या अर्थाने याचा शोध झाला पाहिजे। म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शहा आणि मोदी यांची या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय। बघताय की 28 मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत, अनेक लोक बेचिराग झालेले आहेत, त्यात महाराष्ट्रामधील 6 लोक आणि 28 आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे। आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, फंटर असेल, सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आम्ही भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहे। तो भ्याड हल्ल्याचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। श्रद्धांजली वाहत आहे।